आजच्या या मंगलमय प्रसंगी पावन पवित्र या भूमीमध्ये आपण आपल्या धम्मसहलीचा समारोप करत असताना आपणाला ज्यांच्या माध्यमातून आपण हा संपूर्ण प्रवास करत आहोत असे संस्कृती ट्रॅव्हलचे चालक आणि मालक यांचा आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीने त्यांचा सत्कार केलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्या सोबत असलेले आपल्या या संस्कृती ट्रॅव्हल सोबत भाऊ संतोष भाऊ शेंडगे यांच्यासोबत अगदी रात्रंदिवस मेहनत घेत असलेले अजय भाऊ यांचा सुद्धा आपल्या धम्मसहलीतील उपासकांच्या वतीने त्यांचा सत्कार करूया। मी अजयला या ठिकाणी स्टेजवरती पाचारण करतो। आपण या ठिकाणी खरं तर आपले साधू 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 अशा पद्धतीने आपण अजय भाऊंचा या ठिकाणी आपण सत्कार केलेला आहे। त्यानंतर आपल्या या धम्मसहलीमध्ये आपणा सर्वांची ज्यांनी भोजनाची व्यवस्था केली, अतिशय व्यवस्थित आणि वेळेच्या वेळेला भोजन, वेळेच्या वेळेला नाश्ता, चहा, पाण्याची व्यवस्था केली अशा जयश्रीबाई संजय गायकवाड यांचासुद्धा या ठिकाणी आपण सत्कार गौरव करूया। भंते सारीपुत्रजी, गुजरातचे भंते सारीपुत्र यांनी या किचनमधल्या महिलांसाठी सफेद वस्त्र, ज्याला आपण पांढऱ्या साड्या बोलतोय, पांढऱ्या साड्या आणलेल्या आहेत भंते सारीपुत्र यांनी। तेव्हा त्यांचा साडी देऊन त्यांचा पण या ठिकाणी गौरव सत्कार करूया। मी भंते सारीपुत्रजी यांना सूचना करतो की या धम्मसहलीतील छायाबाई साबळे यांचा साडी व सन्मान गौरवपत्र देऊन त्यांचा गौरव करावा। साधू साधू साधू। यानंतर आपल्या धम्मसहलीमध्ये अगदी आपली सर्वांची भोजनाची व्यवस्था ज्यांनी उत्तम पद्धतीने केली, त्यांच्या हातच्या जेवढ्या काही भाज्या झाल्या आतापर्यंत त्या सर्व भाज्या अतिशय छान भाज्या झालेल्या आहेत। म्हणजे त्यांच्या हाताला चव आहे म्हणावं लागेल। आणि म्हणून आपल्या सर्वांना भोजनाची व्यवस्था करणाऱ्या आमच्या राजश्रीबाई संजय गायकवाड यांना पूज्य भंते सारीपुत्रजी हे पांढरी साडी आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करतील। वंदन करतील। पुन्हा साधू साधू साधू। त्यानंतर किचनमध्ये आमच्या स्वातीबाई बोर्डे या सुद्धा आपल्या धम्मसहलीमध्ये भोजनाची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी चांगला सहभाग नोंदवला। अशा स्वातीबाई बोर्डे यांचं सुद्धा या ठिकाणी साडी देऊन सत्कार गौरव सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे। त्यांना सुद्धा या ठिकाणी भंते सारीपुत्रजी यांना सूचना करतो की आपण आपल्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मानपत्र आणि साडी देऊन त्यांचा गौरव करावा।
पुन्हा साधू साधू साधू. आपल्या या किचनमध्ये खूप छान महत्त्वाचं ज्याने सेवा दिली, वेळेच्या वेळेला संपूर्ण सामान वेळेवर आणणं नेणं, असे साहेबराव रामराव साबळे यांनी खूप मेहनत घेतली. त्यांचासुद्धा या ठिकाणी गौरव करण्यात येत आहे. असे आमचे आणि आपल्या धम्मसहलीमध्ये त्यांनी खूप मनोरंजन केलं. बुद्ध बाबासाहेबांचे गीत खूप छान गातात ते. असे साहेबराव साबळे, मी भंते राजरत्न यांना सूचना करतो की आपण साहेबराव साबळे यांचा सन्मान गौरव करावा. बरं, साधू साधू साधू. प्रिय सज्जनांनो, आपल्या या धम्मसहलीमध्ये गुजरात राज्यामधून येऊन आपल्या धम्मसहलीमध्ये सहभाग नोंदवला. या धार्मिक सहलीमध्ये संपूर्ण धार्मिक ठिकाणांना भेट दिली आणि धम्मसहलीमध्ये वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणांची आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, माहिती दिली. असे भंते सारीपुत्रजी यांचा सुद्धा या ठिकाणी आपल्या धम्मसहलीच्या वतीने, आयोजकाच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे. मी भंते राजरत्न यांना मी सूचना करतो की भंते सारीपुत्र यांचा सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करावा. त्याच पद्धतीने आपल्या धम्मसहलीमध्ये मोठ्या अकोल्याहून बुद्धभूमी मावसाळ्याला 3 महिने वर्षावासासाठी वास्तव्याला असताना या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आमचे विशुद्ध ज्योती, त्यांच्या अगोदर भंते राजरत्न यांचा सत्कार करणं गरजेचं आहे. तेव्हा मी भंते सारीपुत्रजी यांना सूचना करतो की भंते राजरत्न यांचा गौरव सन्मान करावा. सर्व श्रद्धावान बंधू भगिनींनो, हे पहा, सत्कार गुरुच्या हस्ते आपला व्हावा हे काय बरोबर नाही. पण मी गुरुजीला अशी विनंती करतोय, जो सत्कार त्याचा स्वीकार आपणच करावा. साधू साधू साधू. घ्या इकडे. तर पूज्य भंते विशुद्ध ज्योती की जे अकोल्यावरून 3 महिने वर्षावासाच्या निमित्तानं बुद्धभूमी मावसाळ्याला वास्तव्याला होते आणि आपल्या धम्मसहलीमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आणि त्यांचा सन्मान गौरव या ठिकाणी करण्यात येत आहे. तर भंते विशुद्ध ज्योती यांचा भंते राजरत्न हे सत्कार करतील. म्हणा साधू साधू साधू. या धम्मसहलीमध्ये नागपूरहून सहभागी झालेले पूज्य भंते धम्मरथ यांचा सुद्धा या ठिकाणी आपल्या धम्मसहलीच्या वतीने सन्मान गौरव करण्यात येत आहे. मी पूज्य भंते राजरत्नजी यांना सूचना करतो की भंते धम्मरथ यांचा या ठिकाणी सन्मानपत्र, गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा. भंते धम्मरथ. म्हणा साधू साधू साधू. आपल्या धम्मसहलीमध्ये भोकरदन तालुक्यातून आलेल्या संगीताबाई पगारे यांचा सुद्धा या ठिकाणी गौरव करण्यात येत आहे. मी पूज्य भंते राजरत्नजी यांना सूचना करतो की आपल्या हस्ते संगीताबाई पगारे यांचा आपण सन्मान गौरव करण्यात करावा. साधू साधू साधू. आपले धम्म बांधव प्रवीणभाई मगनभाई हे बाहेर घ्या.
या धम्मसहलीमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला असे देवीदास जगन्नाथ बागुल यांचासुद्धा या ठिकाणी भंतेंच्या हस्ते सन्मान गौरव करण्यात येत आहे। मी त्यांना सूचना करतो की आपला सन्मान या ठिकाणी पूज्य भंते त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका कुसुमबाई देवीदास बागुल हे दोघं सुद्धा या ठिकाणी धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांचा या ठिकाणी भंतेंच्या हस्ते सन्मान गौरव करण्यात येत आहे। म्हणा साधू साधू साधू। आपल्या या धम्मसहलीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मड या गावचे ज्यांनी आपल्या कष्टातून मेहनतीतून परिश्रमातून जवळजवळ 20 ते 25 लाखाचं बुद्धविहार निर्माण केलेलं आहे। त्या विहारामध्ये कोणाच्याही 1 रुपया दान न घेता त्यांनी आपल्या गावामध्ये अतिशय सुंदर भव्य दिव्य बुद्धविहार निर्माण केलं। असे अशोक गुणाजी जाधव आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका रेखा अशोक जाधव या दोघाही पती पत्नींचा या ठिकाणी पूज्य भंते राजरत्नजी यांना मी सूचना करतो की त्यांचा सन्मान गौरव करावा। आपल्या या धम्मसहलीमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता आणि गाडीमध्ये गाणे सुद्धा गायले। अतिशय पूर्ण गाण्यावर त्यांनी एन्जॉय केलेला आहे। धार्मिक कुटुंब आहे, दानदाता कुटुंब आहे। भिक्षूंची अगदी लेकराप्रमाणे ते भिक्षूंची देखभाल करतात। भिक्खू संघाचे मायबाप म्हणून त्यांचा आज गौरव या ठिकाणी भंते राजरत्न यांच्या हस्ते ठिकाणी त्यांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे। म्हणा साधू साधू साधू। हे गुजरातहून आलेले आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झाले। अतिशय खूप छान त्यांचं वर्तन। धम्मसहलीमध्ये कुणालाही त्यांनी साधा ब्र शब्द कुणाला बोलले नाही। अतिशय स्वभाव धार्मिक स्वभाव असे प्रवीण कुमार भाई यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान भंते राजरत्न यांच्या हस्ते करण्यात येत आहे। साधू साधू साधू। दुसरे उपासक गुजरातचे आयुष्यमान शांतिवीर मगनभाई प्रियदर्शी। काल 2 दिवसा अगोदर त्यांची खूप तब्येत घायल झाली होती, परंतु आज बाबासाहेबांच्या या जन्मभूमीमध्ये आल्यानंतर त्यांना एक शक्ती मिळाली, ऊर्जा मिळाली आणि ते तंदुरुस्त झाले। बघा त्यांचा चेहरा किती तेज झाला आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव भंते राजरत्न हे करतील। त्यांना मी सूचना करतो की गुजरातहून आलेले उपासकांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करावा। साधू साधू साधू। बुलढाणा जिल्ह्यातून मळून आले आमच्या विमलबाई तेजराव दांडगे यांचा या धम्मसहलीमध्ये सहभाग नोंदवल्या प्रित्यर्थ त्यांचा सन्मान गौरव या ठिकाणी पूज्य भंते राजरत्न यांना मी सूचना करतो की आपला आईचा सत्कार करावा। साधू साधू साधू। सरिता संजय जाधव हे सुद्धा बुलढाण्याहून आलेले आहेत आणि हे दोघं मायलेकर आहेत। आदित्य संजय जाधव आणि सरिता संजय जाधव या दोघांचा सुद्धा या ठिकाणी या धम्मसहलीमध्ये सहभाग नोंदवल्या प्रित्यर्थ आपण त्यांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे। साधु
साधू साधू. औरंगाबादहून आलेले आमचे श्रद्धावान बौद्ध उपासक आयुष्यमान प्रकाश किसनराव पगारे. काय म्हणले? आयुष्यमान प्रकाश भिक्कन पगारे यांचा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. भंते राजरत्न यांना मी सूचना करतो की पगारे साहेबांचा या ठिकाणी सन्मान गौरव करावा. म्हणा साधू साधू साधू. औरंगाबाद येथील हडकोमधून आलेले शताब्दी नगर येथून आलेले आमचे श्रद्धावान बौद्ध उपासक उत्तमराव शिवराम चौतमाल आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका शोभा उत्तमराव चौतमाल यांचा सुद्धा या ठिकाणी या धम्मसहलीच्या माध्यमातून त्यांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे. चौतमाल साहेबांना या ठिकाणी सूचना आहे की आपला सत्कार सन्मान भंते राजरत्न यांच्याकडून घेऊन जावा. साधू साधू साधू. कडूबाई विठ्ठलराव बनकर औरंगाबादहून आलेले आमच्या आई कडूबाई बनकर. कडूबाई बनकर यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी पूज्य भंते सारीपुत्रजी यांना मी सूचना करतो की आपण या आईचा सन्मान करावा. बोला साधू साधू साधू. यानंतर पुष्पा अशोक जमदाडे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. पुष्पा जमदाडे यांनी आपला सन्मान या ठिकाणाहून घेऊन जावा. म्हणा साधू साधू साधू. सुनीताबाई बबन मस्के यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. आपला सन्मान या ठिकाणाहून घेऊन जायचा आहे. सुनीताबाई बबनराव मस्के. साधू साधू साधू. देवीदास नाथाजी नरवडे आणि मंगल देवीदास नरवडे. आई बाबा मावसाळ्याला भेटायला आले, तिकीट बुकिंग करायला आले आणि बाबा असे उच्च पुरे धडधाकट लगे. मी म्हणलं मोठे अधिकारी काहीतरी आहेत बाबा. बाबाला मी सहज विचारलं तर बाबा म्हणले बंतीजी मी अंगठा पाहत आहे, मला काही येत नाही. मला यकीनच नाही आलं. बंतीजी मला काहीच येत नाही, मला यकीनच नाही आलं. परंतु खरंच बाबा म्हणजे काही जरी वाटत असले परंतु बाबा अगदी बाबांना कमीपणा नाही वाटला शिक्षण सांगण्यासाठी. तर बाबांनी जे आहे ते सांगितलं आणि या धम्मसहलीमध्ये दोघंही पती पत्नी आयुष्यमान देवीदास नाथाजी नरोडे आणि त्यांच्या धर्मपत्नी नरोडे आई हे दोघंजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सत्कार सन्मान भंतेंच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. धम्मसहलीमध्ये उत्तम त्यांनी वर्तणूक त्यांची होती. म्हणा साधू साधू साधू. शिलाबाई रतन छडीदार हे अकोला देऊन आलेले. त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी पूज्य भंते सारीपुत्रजी यांच्या हस्ते या ठिकाणून घेऊन जावा. साधू साधू साधू. ह्या सुद्धा अकोला देऊन आलेल्या द्वारकाबाई सोनाजी छडीदार यांचा सुद्धा या ठिकाणी पूज्य भंते सारीपुत्रजी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार सन्मान करण्यात येत आहे. साधू साधू साधू. कडुबाजी रंगनाथ दुबे आणि इंदुमती दुबे हे दोघंजण सिल्लोड तालुक्यातून आलेले, सिल्लोड शहरातून आलेले उपासक, अतिशय धार्मिक उपासक आहेत. त्यांचा पूर्ण परिवार धार्मिक आणि आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले
दुबे परिवारांचा या ठिकाणी पूज्य भंते विशुद्ध ज्योती यांच्या हस्ते त्यांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे। साधू साधू साधू। आणि दुबे साहेबांचे युवाई आणि इनबाई ज्यांनी सारनाथ या ठिकाणी फार मोठा संकल्प केला, त्यांनी आपल्या संपूर्ण उभ्या आयुष्यामध्ये जे काही वाईट कर्म केलं, अकुशल कर्म केलं, ते सर्व अकुशल कर्म त्यांनी नशा पाणी जिंदगीभर त्यांनी नशा केली, परंतु सारनाथ या ठिकाणी या धम्मसहलीमध्ये त्यांनी सर्वांसमक्ष त्यांनी शपथ घेतली, प्रतिज्ञा ग्रहण केली की आजपासून मी नशापता करणार नाही। त्यांच्या जीवनामध्ये खूप सुधारणा झाली। असे आमचे मधुकर नामदेवराव बोराडे आणि बेबीबाई मधुकर बोराडे यांचासुद्धा या ठिकाणी पूज्य भंते विशुद्ध ज्योती हे त्यांचा सत्कार सन्मान करतील। साहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे ते कायमस्वरूपी आजीवन नशा सोडलेली आहे त्यांनी। त्यांचा सुद्धा या धम्मसहली निमित्तानं आणि त्यांनी शपथविधी ग्रहण केली आणि नशा सोडली, वाईट व्यसन सोडल्याबद्दल त्यांचा सन्मान सत्कार गौरव करण्यात येत आहे। म्हणा साधू साधू साधू।